स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। बोलता बोलता प्रकट दिन अगदीच जवळ येत चाललेला आहे। म्हणजे 8 ते 10 दिवसांवरच प्रकट दिन आलेला आहे। सगळ्यांनी ज्या ज्या जमतील त्या, कुठलेही बंधन लादून घेऊ नका, कुठलंही टेन्शन घेऊ नका, काही नको, फक्त सेवा करा। प्रकट दिन आलाय म्हणूनच नाही, आयुष्यभर वर्षभर सेवा कराल तर अचानक प्रकट दिन आला आहे म्हणून कुठल्याही जादाच्या सेवा तुम्हाला कराव्या लागणार नाही। जो नित्य सेवा करतो त्याला एक्स्ट्रा काही करण्याची गरज नाही, पण आपली इच्छा असेल, तुम्हाला जमत असेल तर संकल्पयुक्त पारायणे वगैरे नक्की करा, त्याचा सुद्धा आपल्याला अनेक लाभ होतो। मात्र एवढंच तुम्हाला सांगते की स्वामी आपल्या भक्तीचे भावनेचे भुकेलेले आहेत। स्वतःच्या जीवाला त्रास करून किंवा तुम्हाला जमत नाहीये मांडी घालून बसायला, तुम्हाला वाचन जमत नाहीये, तुम्हाला त्रास होतोय, तुमच्या पाठीची हाडं दुखतायत किंवा तुम्ही बसू शकत नाहीये, तुमची मुलं तिकडं रडतायत, तुमचा पती उपाशी आहे, तुमची मुलं उपाशी आहेत आणि तुम्ही पारायणाला बसलाय, तर महाराज तुमच्यावर रागवतील। महाराज ते पारायण कधीही स्वीकारणार नाहीत। सगळं काही सांभाळून उरलेल्या वेळात जेवढा वेळ मिळेल तेवढ्या वेळात फक्त महाराजांना श्री स्वामी समर्थ एवढी हाक मारलीत आतर्थतेनं तरीही बास आहे। तारक मंत्र म्हटला, आरती म्हटली तरीही बास आहे। महाराजांना एकच महाराजांचं आपल्याला सांगणं आहे की आधी संसार बघा, प्रपंच बघा आणि मग परमार्थ बघा। 24 तास माझ्यापाशी घालवा, मला सजवा, मला नटवा, असं कधी महाराज म्हणत नाहीत, पण आपल्या भक्तांचीच आवड असते म्हणून आपण हे सगळं, तुम्ही मी सगळेच आपण हे करतो। मात्र नसेल जमत, एखाद्याला काय होतं, बरेच जण, मी सुद्धा जेव्हा पूजा दाखवते ताई आम्हाला एवढं नाही जमत, अजिबात काळजी करू नका। कधी कधी माझ्याकडेही फुलं नसतात बरं का, असं काही नाहीये की मी दररोज खूप सजवते। कधीतरी असं होतं की नुसतं स्वामींना अभिषेक म्हणजे स्नान घालायचं, सगळ्या देवांना स्नान घालायचं, गंध उदबत्ती धूपदीप दाखवायचं आणि मनापासून प्रार्थना करायची, महाराज आज अशी अशी अडचण होती, आज असं असं झालं, आज मन नाहीये, बास झालं। महाराजांना फक्त तुमचं मनातलं ते ओळखतातच, त्यांना सांगण्याची गरज नाहीये। त्यामुळे वाईट वाटून घेऊ नका की ताई आमच्याकडून रोज सेवा होत नाही किंवा ताई आमच्याकडून इच्छा असून पारायण होत नाहीत, आमच्यात लहान बाळ आहे, आमच्यात नॉनव्हेज खाल्लं जातं, असं खूप कमेंट येतात की ताई नाही होत, काय करायचं? जेवढं होईल तेवढं करा, जसं होईल तसं करा, फक्त अंतरात्मा शुद्ध ठेवा, भक्ती शुद्ध ठेवा आणि स्वामींची खरी सेवा अजून लोकांना समजलेलीच नाहीये। लोकांना मदत करा, गरिबांना मदत करा, विद्यार्थ्यांना मदत करा, आंधळ्या पांगळ्यांना मदत करा, ज्यांना तुमची खरी गरज आहे त्यांना मदत करा, हीच खरी स्वामी सेवा आहे। अडलेल्या गाजलेल्या म्हणजे म्हणतो ना आपण, ज्यांचं जिथं अडलंय, ज्यांना जिथं जे पाहिजे ते पुरवणं, ह्याला सुद्धा स्वामी सेवाच म्हणतात। स्वामी सेवा म्हणजे फक्त आणि फक्त देवघरासमोर बसून पारायणे जप तप हे नव्हे, तर स्वामी सेवा प्रत्येक माणसामध्ये तुम्हाला जर केलीत तर स्वामी सेवा दिसेल आणि तुम्हाला भरभरून आशीर्वाद मिळतील आणि तुम्हीच म्हणाल अरे मी तर मागच्या महिन्यात काही सेवा केली नव्हती पण एवढं कसं मिळालं? तर हेच त्याचं कारण आहे की माणसात देव बघायला शिका, मूर्तीपेक्षा माणसात देव बघा आणि माणसासाठी इतकं काही करा, इतकं काही करा। कोण म्हणजे आता समजा तुमचे आई वडील आहेत, तेच जर दुःखात आहेत आणि तुम्ही सेवा करताय, खरं सांगा महाराजांना आवडेल का? तुम्ही तुमच्या आई वडिलांना फोन करत नाहीये, त्यांची चौकशी करत नाहीये, त्यांना काय हवं नको ते बघत नाहीये, ते तुमचे वाटेकडे डोळे लावून बसलेत की माझा मुलगा येईल, माझी मुलगी येईल, माझ्यासाठी काहीतरी बघेल, माझा दवाखाना बघेल, मला चष्मा आणून देईल, असे पण आई वडील जगात आहेत। कमेंट येतात, फोन येतात, मला खूप वाईट वाटतं, मी असते तर धावत गेले असते असंही वाटतं त्यांच्या जागेवर। तर असं करू नका, तुमच्यावर ज्या जबाबदाऱ्या आहेत तुमच्या मुलांच्या, तुमच्या आई वडिलांच्या, त्या सर्वप्रथम पार पाडा। सगळ्यात मोठी सेवा आहे ती आई वडिलांची सेवा आणि त्यानंतर सगळी जगदुनिया। सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला सांगते, जो व्यक्ती, जी स्त्री, जो पुरुष आपल्या आई वडिलांची सेवा करतो त्यांना मरेपर्यंत कशाची कमतरता पडून देत नाही, त्याच्या आयुष्यात त्याला कुठलंही ग्रंथ घेऊन बसायची गरज नाही। तर हीच खरी स्वामी सेवा। तुम्हाला पटत नसेल, तुम्ही याचा विचार करा की तुम्ही कुठे चुकत आहात। मुली आहात, सासरी आहात, पण तुम्ही फोन करता का? त्यांच्या काही हव्या नको गोष्टी बघता का? पैशाच्याच बाजूने नाही, पण त्यांना तुम्ही
थोडा वेळ देता का फोन आल्यावर नंतर करतो म्हणता, का फोनच करत नाही? तुम्ही तुमच्या कामात, तुमच्या पैसे कमवण्यात इतके बिझी आहात की तुम्हाला आईवडील आहे त्याचा सुद्धा विसर पडलाय. कुणी मुद्दाम करत नाही तर कुणाकडून चुकून होतं. पण मी तुम्हाला आज पुन्हा एकदा सांगते, सगळ्यात मोठी सेवा आहे ती आई वडिलांच्या चरणांमध्ये आहे. आई वडील एकदा गेले की पुन्हा येत नाहीत. आई वडील एकमेव असं दैवत आहे, ते देवानं आपल्याला जिवंतपणे देव म्हणतो ना, ते आपल्याला त्यांनी दिलेले आहेत. त्यांच्या चरणांमध्ये सगळे देव आहेत. कधीतरी त्यांच्यापाशी बसा, त्यांना विचारा, त्यांना काय हवं काय नको बघा आणि मग त्यांच्या डोळ्यातला आनंद बघा. तो आनंद तुम्हाला सगळ्या सेवेंचं पुण्य देऊन जाईल. जास्त कमी काही बोलले असले तर माफ करा, पण प्रत्येक आपल्या आई वडिलांसाठी, मी असं नाही म्हणत की सुनांचं सासू सासऱ्यांसाठी कर्तव्य आहे, तर मुलाचं आई वडिलांसाठी कर्तव्य आणि त्यानंतर सुनेचं कर्तव्य. मुलाचं कर्तव्य आई वडिलांकडे बघणं, मुलीचं कर्तव्य तिच्या आई वडिलांकडे प्लस सासू सासऱ्यांकडे बघणं. नाही तर लगेच मला कमेंट यायला सुरुवात होईल किंवा काही असतात माझ्याच विरोधात, तेच मला बोलायला सुरुवात करतील. म्हणून सांगते, आपापल्या आई वडिलांनी इतकं तरी कमवा, आपल्या आई वडिलांचे औषध पाणी त्यांचं शेवट सगळा कराल एवढं तरी कमवा आणि मग दुसऱ्याला थोडंसं शिकवा. असं मला तरी वाटतं की आपल्या आई वडिलांना काही कमी पडून देऊ नका. किमान त्यांच्या रोजच्या गरजा काय असतील त्या तरी त्यांना पुरवा. तर थोडासा विषयांतर झालं, पण वाटतं मला कमेंट्स येतात तसे की बघा ना ताई, आमची मुलं आम्हाला विचारत नाहीत. बघा ना ताई, माझी मुलगी एकच आहे, मला 2च मुली आहेत, पण आम्हाला विचारत नाहीत. नुसतंच काही झालं की येतात, दुःखाला येतात, पण बाकी वेळेस येत नाहीत. काय करायचं हो त्यांच्या दुःखाला जाऊन किंवा त्यांच्या शेवटाला जाऊन किंवा त्यांचे वर्ष श्राद्ध 13वे करून काय करायचे? जर तुम्ही त्यांच्या आनंदातच सहभागी नव्हतात तर त्यांच्या माघारी मोठी मोठी जेवणं घालणं, कुणाला बोलवून सोनं नाणं देणं किंवा कुणाला काय देणं, याचा काय उपयोग आहे? ते आहेत का बघायला मला सांगा तुम्ही. जिवंतपणी जर त्यांचा तुटलेला चष्मा तुम्ही देऊ शकत नसाल तर ते गेल्यावर त्यांच्या नावची काठी, त्यांच्या नावची छत्री, त्यांच्या नावचे कपडे, सगळ्यांना सांगते मी, टोटल दुनियेत चाललेला प्रकार, ह्याचा काहीही उपयोग नाही. मी स्वतः जाणते माझ्या आईवडिलांसाठी की माझ्या आईवडिलांसाठी मी लहानपणापासून जशी कमवते तसं मला जेवढं जमेल, जास्त नाही. 500 कमवत होते, 100 तरी देत होते. 5000 कमवत होते, 500 तरी देत होते. आणि नुसते पैसे नाही, वेळ पण देत होते. रोज आजही माझा न चुकता त्यांना फोन असतो म्हणजे असतो. एक दिवस जरी नाही आला, मी आजारी असले किंवा टेन्शनमध्ये असले की मी फोन करत नाही, मग मला तिकडून फोन येतो, काय झालं आज फोन का आला नाही? ह्याला म्हणतात आपलं प्रेम. प्रेम हे नुसतंच त्यांना काही झालंय म्हणून धावत गेलंय असं प्रेम करू नका मैत्रिणींनो. तर ते आज आहेत तर उद्या नाही. नवऱ्या पलीकडं, मुलांपलीकडं सुद्धा आपल्या आईवडिलांना थोडी जास्तच किंमत द्या, कारण आज ते आहेत म्हणून आपण या जगात आहोत. आणि ज्या ज्या आईवडिलांनी खस्ता खाऊन मुलांना शिकवलंय, मोठं केलंय, त्यांच्यासाठी सगळं अगदी स्टेट विकली आहे, सगळं विकलंय, अशा आईवडिलांना बिलकुलही विसरू नका. तर चला, मी आज तुमच्यासाठी शनिवारचा एक उपाय घेऊन आलेली आहे. जो उपाय तुम्हाला 8 शनिवार करायचा आहे. तुमच्या डोक्यावरचं कितीही मोठं कर्ज असू दे, कुणाकडे अडकलेले पैसे तुमच्या हक्काचे असू दे किंवा तुमची पैशाची चणचण असू दे, पैशा संदर्भातल्या सगळ्या समस्या, कर्ज समस्या किंवा आर्थिक अडचणी किंवा कुणाकडे अडकलेले पैसे, व्याजानं दिलेले पैसे, हे सगळं आता व्याजानं दिलेले ह्याच्यावरून आठवतं, कुणालाही व्याजानं पैसे देऊ नका. सगळ्यात मोठा दोष तुम्हाला लागतो, घेणाऱ्याला नाही. घेणारा कसंही करून तुमच्या महिन्याचं नावाचं ते व्याज आणून देतो, पण ते देताना तो तुम्हाला मनातून अपशब्द बोलतो, कारण त्याच्या घरच्या लेकरा बाळांच्या वाटणीचं तो तुम्हाला देत असतो. मुद्दला नुसते पैसे उसने द्या, त्याच्याकडून वेळेत परत घ्या, हे अगदी चांगलं आहे, पण कुणालाही व्याजानं पैसा तो धंदा सोडून द्या. व्याजानं पैशाचा धंदा करू नका. व्याजानं पैसे देणं हा मोठा गुन्हा आहे. व्याजानं पैसे कधीही देऊ नका. सोनं नाणं ठेवून वगैरे जो पैसा दिला जातो तो एक व्यवहार आहे. मात्र काही करोडपती लखपती लोक काय करतात, दर 1 लाख रुपये मला महिन्याला 30% व्याज द्या. अरे बाबा, त्यानं कुठनं द्यायचं? जर त्याच्याकडे 30% व्याज द्यायला तुला पैसे असते तर तुझ्याकडनं उसने घेतले असते का? त्यामुळे जर कुणाकडं तुम्ही दिलं असेल, माफ करून टाका, म्हणावं व्याज माफ, तू माझं मुद्दल दे. बघा, तुमचे पैसे पण मिळतील आणि तुमच्या डोक्याला शांती देईल. इथून पुढे कधीही कुणाला व्याजानं पैसे देऊ नका. तर 8 शनिवार उपाय करायचा आहे.
तर एक नारळाचा गोटा सुका तुम्हाला लागणार आहे। 8 शनिवारला 8 गोटे लागणार आहेत। एकदम आणून ठेवलेत तरी चालेल, प्रत्येक शुक्रवारी आणलात तरी चालेल। 8 गोटे लागणार आहेत, एकदम सुकलेले। मधनं चिरायचा, सुरीनं मधनं चिरायचा। त्यामध्ये सांगते त्या वस्तू टाकायच्या। भाजून टाकल्यात चालेल, न भाजता कच्च्या टाकल्यात तरीही चालेल। कोणत्या कोणत्या वस्तू आहेत सांगते तुम्हाला। थोडंसं गव्हाचं पीठ, आता त्या वाटीत मावेल एवढं 1-2 चमचे गव्हाचं पीठ, 2 चमचे साखर, 2 चमचे त्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे मसूरची डाळ, 2 चमचे टाकायची आहे साखर, 2 चमचे टाकायची आहे काळी उडीद डाळ, 2 चमचे काळे तीळ, 2 चमचे पांढरे तीळ। साहित्य पुन्हा सांगते, 2 चमचे गव्हाचे पीठ, 2 चमचे साखर, 2 चमचे काळे तीळ, 2 चमचे पांढरे तीळ, 2 चमचे मसूर डाळ, 2 चमचे साखर, 2 चमचे काळी उडीद डाळ। बघा, शनी, चंद्रमा, पित्र, मंगळ, हे सगळे तुमचे चंद्र, हे सगळे यानं शांत होऊन तुमचं डोक्यावरचं कर्ज कमी होईल। आता हे सगळं साहित्य खालच्या वाटीत भरायचं, वरची वाटी त्याच्यावर झाकायची। शनिवारी सकाळी आणि पिंपळाच्या झाडाखाली बरोबर 11 वाजायच्या आधी हे ठेवून यायचं। मुंग्या बरोबर खातात, त्यांचं जवळजवळ वर्षभराचं हे जेवण होतं आणि तुम्हाला भरपूर त्याचं पुण्य लागतं। हा प्रत्येक शुक्रवारी हा उपाय करायचा, म्हणजे प्रत्येक शुक्रवारी हे करून ठेवायचं, शनिवारी नेऊन ठेवायचं। प्रार्थना करायची, पिंपळाच्या झाडाला जागा असेल तर 21 प्रदक्षिणा घालायच्या, जागा नसेल तर स्वतःभोवती 21 प्रदक्षिणा घालायच्या आणि प्रार्थना करायची की माझं असं कर्ज आहे किंवा अडकलेले पैसे आहेत किंवा पैसे मिळत नाहीयेत, तर ते त्याच्यामध्ये वाढ होऊ दे। सगळे ग्रह ऑटोमॅटिकली शांत होऊन तुमच्या डोक्यावरचं कर्ज कमी होईल। कुणाला दुसऱ्या तिसऱ्या शनिवारीच अनुभव येईल, तरीही 8 शनिवार उपाय सोडायचा नाही की काम झालं उपाय सोडला असं करायचं नाही। पिरियड मध्ये करायचं नाही, सुतकामध्ये करायचं नाही, एकूण 8 शनिवार करायचं। पिरियड असेल गॅप टाकायचा, जमत असेल तुम्हाला तुपाचा दिवा अवश्य लावायचा। तुपाचा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा, पाणी घालायचं पिंपळाच्या झाडाला, 21 प्रदक्षिणा घालायच्या आणि हे खोबऱ्याची वाटी असते ती तिथं ठेवून यायची, फक्त ठेवून यायची, बाकी काही करायचं नाही। जमलं एक सुरी न्यायची सोबत, छोटासा खड्डा करायचा आणि त्यात खोवून ही ठेवायची, म्हणजे ती कुत्री वगैरे हलवणार नाही, ती मुंग्यांनाच प्रॉपर मिळेल। जमिनीत एकदा शिरवलीत तुम्ही किती मुंग्यांना मिळेल, तर अशा प्रकारे तुम्हाला मुंग्यांना हे खाणं द्यायचं आहे छोटं छोटं, आणि त्याच्यामुळं तुमच्या आयुष्यामध्ये प्रचंड मोठा फरक तुम्हाला जाणवेल। मी कुठलेही उपाय असे सांगत नाही जे फालतू असतात किंवा ज्याचा तुम्हाला काही उपयोग होणार नाही। प्रत्येक उपाय जर मनापासून सांगेल तसा सांगेल, त्या वेळेत सांगेल, त्या साहित्यात केला तर 100 नाही 1000% फरक पडणार। उपाय करताना तुम्ही कष्ट केलेच पाहिजेत, कर्म चांगले ठेवलेच पाहिजेत, अपेक्षा कमी ठेवल्या पाहिजेत। अब्जावती होईन, करोडपती होईन, कुणी तुमच्या पायाशी लोळण घेईल असले टायटल ना माझे नसतात ना तसं काही होतं। मात्र हा तुम्ही सुखी समाधानी बिन कर्जाचं चांगलं आयुष्य, स्वतःचं घर दार, थोडंफार सोनं नाणं, एवढं आयुष्य नक्की जगू शकाल, एवढी आपल्या उपायांमध्ये ताकद आहे। आणि अशा व्हिडिओच्या भूलतापांना फसू पण नका, असे टायटल ओपन पण करत जाऊ नका जे तुम्हाला सांगतात की करोडपती व्हाल, अब्जपती व्हाल, 24 तासात चमत्कार, ही वस्तू तोंडात ठेवा, हा पायाशी लोळण घालेल, हे चुकीचे आहे। असे करणे सुद्धा चुकीचे आहे आणि कुणी आपल्या पायाशी लोळण घालावे एवढे आपण महान नाही, असले उपाय करायचे नाहीत। उपाय सात्विक करायचे, उपाय आपल्या कुटुंबापुरते मर्यादित करायचे, उपाय आपल्या चांगल्यासाठी करायचे। कसलेही घाणेरडे उतारे पातारे, कुणाचं काही वाईट होईल, कुणाची व्यक्ती आपली विल, असले घाणेरडे उपाय स्वामी सेवेत करेल त्याला स्वामी कधीही माफ करणार नाहीत। त्यामुळे उपाय अत्यंत सात्विक, चांगले, कुणाला दोष लागणार नाहीत असे आणि आपल्या कुटुंबाचे कल्याण होईल असे उपाय करायचे। तर आज उपाय छोटा, थोड्या गप्पा जास्त झाल्या, पण कधी कधी खरंच वाटतं की गप्पा मारण्याने सुद्धा आपल्या सगळ्यांचं मन हलकं होतं। अजून एक तुम्हाला उपाय सांगितला होता आईचे दुधाने पाय धुण्याचा, कोणी कोणी केला मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। मी स्वतः करून तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवला होता, छान रिझल्ट आहे। आणि मी काय म्हणते, रिझल्टसाठी सोडावं, पण आपली आई जर आपल्या जावयाचे पाय धुवू शकते
किती चुकीची परंपरा आहे ना की आईनं जावयाचे पाय धुवायचे. ही परंपरा बंद झाली पाहिजे खरं, पण ही वर्षानुवर्ष चालत आली आहे. तर मग आपण आपल्या आईचे पाय धुतले म्हणून काय होते, त्यात कुठला आलाय कमी? पण आईचे पाय दुधानं धुण्याचा उपाय कुणी कुणी केलाय कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. अशा जावयांचे पाय धुवायचे जे जावई पुढे जाऊन मुलीला आपल्या त्रास देतात. कशाला धुवायचे असल्या जावयांचे पाय? अशा जावयांना काय केलं पाहिजे? आता जाऊ दे, बोलले असते. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.